हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. मी आहे ज्योती फॅशन. ज्योती सुरू असे फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज याच्या पहिले आपण 28 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंगचं पेपर कटिंग पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत 28 साईजचं प्रिन्स कट ब्लाऊज. हे बघा मी इथं वरती लिहून ठेवलेलं आहे. तर मग उंची टाकलेली आहे 14.5 इंच. आपल्याला 13 इंच उंची घ्यायची आहे. पण प्रिन्स कट तयार लागत आहे. पण प्रिन्स कटमध्ये काय करायचं, 1 ते 1.5 इंच उंची आपल्याला वाढवायची आहे. आणि 2 पीस प्रिन्स कट आपण शिवणार आहोत. तर हे बघा कट करणार आहोत. तर मी उंची टाकली 14.5 इंच. शोल्डर घेतलेला आहे 5 इंच. मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच. छाती घेतलेली आहे 7 इंच प्लस 2 इंच मार्जिन. आता मी 1.25 इंचवर मुंड्याच्या खोलगट भागावर टिक करून घेतला आणि गळ्याला ड्राय करून घेणार आहे गोल आकाराचा. हे बघा मी आता गोल आकाराचा ड्राय करून घेतला गळ्याला. आता मधल्या फ्रंट साईडच्या मुंड्यातला गोल आकार आपण कट करून घेऊया. 1/2 इंचाने आपल्याला खोलगट साईज हवी असते. 1/2 इंच आतमध्ये घेऊन आपण ते गळ्याचा ड्रॉ आकार करून घ्यायचा. आणि थोडासा 1/2 इंच आतमध्ये थोडंसं घ्यायचं शोल्डरच्या तिथे, कारण मुंड्यामध्ये शोल्डरला बाईला घोळ येत नाही. आता कंबर टाकणार आहोत. कंबर टाकायची आहे आपल्याला 6.5 इंच प्लस 1 इंच. बॅक साईड टक्स घ्यायचे आहेत त्याच्यासाठी टाकलं. आणि त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन टाकायचं. ते सगळं आपल्याला पट्टीने ड्रॉ करून घ्यायचं. रेषा मारून घ्यायच्या, जेणेकरून कोणचं मार्जिन आहे कोणचं कितपर्यंत आपले मापं टाकलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं समजतं. हे पहा, हे 3 पीस ब्लाऊज प्रिन्स कटचं ब्लाऊज कटिंग आहे. 2 पीस म्हणजे याच्या पुढचे 2च भाग तयार होतात आणि मागचा सेपरेट असतो. पुढचे 2च भाग प्रिन्स कटोरी आणि हुकलूक पट्टीचं साईड पॅटर्न. इथं बघा मी गळा टाकलेला आहे 5 इंच. त्यामध्ये 1 इंच बाहेर येते आणि गळ्याला गोल आकार देऊन घेते. अशा पद्धतीने अशी गोल आकार द्यायला व्यवस्थित देण्यासाठी आपल्याला खूप सारी प्रॅक्टिस लागते. त्यासाठी खूप सारी प्रिन्स कटची प्रॅक्टिस आपल्याला करायची असते. आता मी काय करणार आहे, फ्रंट साईडचं प्रिन्स कटोरीचा पॉईंट काढणार आहे. टक्सचा पॉईंट आपल्याला मेन पॉईंट आपल्याला काढायचा आहे. तर मी फुल हुकलूक पट्टीच्या तिथून आपण अलीकडं 4 इंच यायचं आहे. आणि उंचीला आपल्याला 3 ते 3.5 इंच घ्यायचं आहे. आणि वरतून पण आपल्याला 10 इंचावर टक्स वटा आला पाहिजे आपला. आणि खालून आपला 3 इंचावर असा टक्स आला पाहिजे, 3 ते 3.5 इंचावर. आता आपल्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा. जरी गोल आकार तुम्हाला असा जमत नसेल तर मी डायरेक्ट देते बघा, कारण की मला डायरेक्ट द्यायलाच जमतो. सवय लागलेली आहे, खूप सारी प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळं. आणि आता आपण टक्स काढणार आहोत पप येण्यासाठी. तर ते आपल्याला 2-1.5 इंचावर घ्यायचं. शक्यतो मोठं माप असेल तर आपण 2 इंचावर घेतो आणि छोटं माप असेल तर 1.5 इंचावर घेत असतो. 1/2 इंच मार्जिन जातं आणि एक साईड 1 इंचाचा टक्स येतो, पप येतो व्यवस्थित असा प्रिन्सच्या कटोरीला समोरून आपला. आणि तेच आपल्याला 1.5 इंच वाढवलेलं साईडला आपल्याला मार्जिनच्या पुढं 1.5 इंच वाढवायचं आणि मुंड्याच्या तिथं 1/2 इंच वाढवायचं. आणि हे बघा अशा पद्धतीने ते आपल्याला आखून घ्यायचं. आता हे आपलं सगळं पूर्ण आखून घेतलेलं आहे, कट करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला मागच्या मुंड्याच्या साईडने आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे. कारण मागचा भाग आपल्याला सेपरेट काढायचा आहे आणि पुढचा भाग आपल्याला सेपरेट काढायचा आहे. एकावर एक 2 फोल्ड केलेला पेपर आहे हे. शोल्डर पट्टी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता. तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरप्रमाणे तुम्ही शोल्डर पट्टी ठेवू शकता. नंतर आपण ब्लाऊज वगैरे शिवताना शोल्डर पट्टी आपण कट पण करू शकतो.
हे पहा आता आपण जे आपला मेन मागच्या साईडचा ड्रॉइंग होतं काढलेलं, म्हणजे आपण रेषा वगैरे फिटिंगच्या ते आखून घेतलेले होते, ते आपल्याला पहिल्यांदा तिथं दुमडून घ्यायचं, जेणेकरून चांगलं असं म्हणजे तिथं दुमडलं ना तर खून होते की आपल्याला पाठीमागचा भाग कितपर्यंत कापायचा आहे. आधी आपण पुढच्या भागाचं कापून घेतो. यात असं उरलेला पेपर आपण साईडला टाकून देऊ. नंतर आपल्याला बाहीचं कटिंग करायला तो कामाला येतो. आता हे बघा, असं मी हे करून घेतलेलं आहे ना, जे आपल्याला मागच्या साईडने हे दिलेलं असतं, आखून घेतलेलं असतं त्याच्यामध्ये. आता आपण हे पुढचा जे गळा जसं जितका आपण 2.25 इंच घेतलेला असतो ते मागचा पण आपल्याला 2.25 इंचावरच असं टिक करून घ्यायचं. आता मी दोन्ही भाग सेपरेट करून घेते. घडी पाडलेली असते आपल्याला, तिथून दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे. समोरचा भाग आणि मागचा भाग दोन्ही सेपरेट झालेत. आणि जे आपण साईडला शिलाई मार्जिनच्या तिकडे आपण ठेवलेलं असतं फिटिंगच्या साईडला, तिकडून आपण जे वाढवलेलं आहे पुढच्या भागामध्ये ते आपल्याला मागच्या भागामध्ये वाढवून घ्यायचं नाही आहे, तो ते कमी करायचे. त्यासाठी आपल्याला जे आखून घेतलेलं आहे, आपण ते दुमडून घेतलेले ते आपल्याला रेषवरून एक्स्ट्राचा भाग कापून घ्यायचा. बघा, बरोबर आपलं मुंड्याचं साईज झाली. आता आपण मागचा गळा टाकून घेऊया मागच्या पेपरवर. मागचा गळा घेतलेला आहे मी 9.5 इंच. 9 इंच तयार लागतो. 1/2 इंच आपण एक्स्ट्राचा घेतलेला आहे मार्जिनसाठी. इकडून घ्यायचा आहे 2.5 इंच खालचे खोलगट साईडला, आणि वरती आपल्याला 1/2 इंच टिक्स करून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने हे गोल आकार देण्यासाठी याच्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रॅक्टिस लागते. त्यामुळं तुम्ही पेपर कटिंगवर तुम्ही साधा पेपर न्यूजपेपर असतो ते पेपर कटिंग घेऊन खूप जास्त अशी पेपर कटिंग करू शकता, जेणेकरून तुमचे गळ्याचे शेप वगैरे व्यवस्थित येतात, मुंड्याचे शेप व्यवस्थित येतात. त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कारण आपल्याला डायरेक्ट कपड्यावर मग व्यवस्थित असं येतं. मी आता डायरेक्ट कपड्यावरच डायरेक्ट कटिंग करत असते, प्रिन्स कट वगैरे. आता आपल्याला 4.5 मध्ये जे असतो गळ्याचा ते मध्ये घेऊन 4.5 वर आपल्याला टिक करायचे, आणि उंचीला पण आपल्याला 4 घ्यायचे, आणि 1.5 इंच बाहेर येऊन त्या रेषेच्या आपल्याला मध्य आकारावर ते बॅक साईडचा टक्स असतो ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा. हे बघा, मी 28 साईज प्रिन्स कट ब्लाऊज असं लिहिणार आहे त्याच्यावर. 28 साईज प्रिन्स कट ब्लाऊज म्हणजे प्रिन्स कट 28 साईज, म्हणजे आपण ही प्रिन्स कट कापलेला आहे. आपण ही पाठीमाग कटोरीला पण वापरू शकतो, पण प्रिन्स कटचे सेपरेट असतात, जेणेकरून प्रिन्स कट थोडंसं खाली पण येण्यासाठी आपल्याला प्रिन्स कटची उंची जास्त लागते. हे बघा, आता मी साईडने ते कापून घेणार आहे टक्स पॉईंट कटोरीचा फ्रंट साईडचा. आता आपल्याला कट करून घेतला आहे, पण आपण मुंड्यातला जो आतमध्ये 1/2 इंच भाग आपल्याला आतमध्ये यायचं असतं ना, ते कट करून घ्यायचं अगोदर. आणि आता आपण ते राहिलेलं पण कट करून घेऊया प्रिन्सची कटोरी. आता ही साईडची झालेली आहे प्रिन्सची कटोरी. आता पुढचा गळा आपण कापून घेऊया. हे बघा, पुढचा गळा पण झालेला आहे कापून. आता आपण ते टक्स जे आपला मेन टक्स असतो त्याच्यामधला ते उरलेला भाग ते 1.5 इंचाचा कापून घेतला. हे बघा, आता आपण जे वेळेस आपण हे असे हळूहळू व्यवस्थित असं कट करतो ना, ते एकदम परफेक्ट असं येतं. 28 साईज मी आता प्रिन्स कट 28 साईज असं लिहून ठेवणार आहे, जेणेकरून आपला एक पार्ट असा कुठं पडलेला असला आणि किंवा सापडला आपल्याला तर आपल्याला व्यवस्थित असं सापडतो. आणि जे ते 28 साईजचं ब्लाऊज आलं आणि ते ब्लाऊज प्रिन्स कट आपल्याला शिवायचं असलं तर आपण हे अशा पद्धतीने ही पेपर कटिंग टाकून आपण ब्लाऊज शिवू शकतो. असं प्रत्येक पार्टवर आपण प्रिन्स कट ब्लाऊज 28 साईज असं लिहून ठेवूया. हे बघा, झाले आता लिहून. आता आपला मागचा भाग पण तयार झालेला आहे, आणि पुढचे 2 पीस म्हणजेच 2 भाग आपले तयार झालेले आहेत. प्रिन्सची कटोरी आणि साईड हुक पट्टीचा साईड पॅटर्न पुढचा. तर आपल्याला हे दोन्ही पण भाग आपले तयार झालेले आहेत. आता आपण बाहील कट करायला घेऊया.
3 पीस प्रिन्स कटची पण कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. ती पण खूप सोपी आहे, पण तिला थोडा वेळ लागतो ह्याच्यापेक्षा जास्त, थोडा नॉर्मल 1-2 मिनटं जास्त, कारण आपल्याला त्याच्यामध्ये एक पट्टी पण काढायची असते. तर ते पण मी तुम्हाला त्याचं पण पेपर कटिंग दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब तर करायलाच लागेल, कारण की पुढचा जो व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. अगदी सोप्या पद्धतीत सांगते मी, कारण की सहज नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा सहज लवकर असं 2-3 वेळा व्हिडिओ पाहिला रिपीट करून, तर तुम्हाला लगेचच समजून येईल की मी कशी कटिंग करते. हे बघा, अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या जो शोल्डरपासून भाई जोडतो तिथं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, आणि दंडघेरापाशी पण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पुढच्या बॉटमला, दंडघेरच्या बॉटमला, कारण ते अर्धा इंच दोन्ही पण साईडने आपलं शिलाईमध्ये जात आहे. आणि आपल्याला 4.5 इंच भाई घेतलेली आहे. आता 4.5 इंचच आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. अर्धा इंच टक्समध्ये ते कटिंगमध्ये जातं आपलं, ते टाकायचं आहे. 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. आणि आपल्याला आता मुंडा खोली तुम्ही नॉर्मल तुम्हाला जितकी लागते तितकी टाकू शकता, पण शक्यतो साईजनुसार मुंडा खोली टाकायची म्हटलं तर मी 2 इंच टाकलेली आहे. 2 ते 2.5 इंच तुम्ही टाकू शकता 4.5-5 इंचच्या भाईला. त्याने आतमध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन आतमध्ये यायचं, आणि त्या दोन्हीला रेषा मारून घ्यायच्या, आखून घ्यायचं व्यवस्थित असं. भाई पण कट करण्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते, जेणेकरून भाईचे आकार पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला आकार येणं खूप छान देता आला पाहिजे, जेणेकरून भाई आपली व्यवस्थित कट करता येते. बघा, मी पटकन असे आकार देऊन देते. मागचा साईडचा पण दिला पहिल्यांदा, आणि आता पुढच्या साईडचा आपण मुंड्याचा आकार देऊन घेतला आपण भाईचा. पुढचा खोलगट आकार व्यवस्थित आला तरच आपल्या भाईला फुगा वगैरे येत नाही, व्यवस्थित अशी आपली भाई बसत असते. आता आपण हे मागचं कट करून घेतलेलं आहे. आता थोडंसं मध्यभागी नॉच मारून आपल्याला समजेल की आपल्याला कितपर्यंत कट करायचं आहे, तर आपण थोडं मध्यभागी हे करून, आणि मग आपण भाई स्वच्छ करून पुढच्या मुंड्याचा भाग कट करून घेतला. हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला परत एकदा खोलून दाखवते भाई. हे बघा किती छान असा आकार आलेला आहे, एकदम परफेक्ट अशी भाई बसते ही. तर ह्याच्यावर पण आपण 28 साईज प्रिन्स कट असे लिहून ठेवूया. ही भाई आपण प्रिन्स कटला नाही तर आपण साध्या ब्लाऊज म्हणजे कटोरी ब्लाऊजला किंवा 4 टक्स ब्लाऊजला सुद्धा ही 28 साईजची भाई आपण वापरू शकतो. हे बघा, माझा पूर्ण कटिंग पूर्ण झालेला आहे. पाठीमागचा भाग, पुढचे 2 भाग म्हणजेच प्रिन्स कटोरी आणि हुकलूक पट्टीचा साईड पॅटर्न